आणि आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईसह राज्यभरात 1.5 महिन्यांपासून प्रचंड थंडी होती। मात्र 2 दिवसांपासून कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती मुंबईमध्ये झाली आहे। ढगाळ वातावरणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे। पण पुढचे काही दिवस असंच वातावरण राहील त्यामुळे मुंबईकरांचं टेन्शन वाढलंय। मुंबईमध्ये आज सकाळी हवेची गुणवत्ता 280 इतकी नोंदवली गेली आहे। हे प्रमाण अतिशय खराब श्रेणीमध्ये येतं। सकाळपासूनच दाट धुरक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे आणि प्रदूषणात भर पडते आहे। वातावरणातल्या बदलांमुळे आजारांनाही निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केले। सकाळच्या सुमारास असणारी ही अतिशय दाट स्वरूपामध्ये धुरके म्हणजेच धुकं आणि धूर असं मिश्रण पाहायला मिळतं आणि त्याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना बसतो आहे। कधी थंडी आहे तर कधी उकाडा अशी स्थिती सध्या मुंबईमध्ये जाणवतीये। सकाळच्या आणि अगदी रात्रीच्या सुमारास थंडी पडलेली असते, मात्र दिवसा कडक उन्हाचा अनुभव मुंबईकरांना घ्यावा लागतो। आधी तर आता अचानक सगळ्यांना AQI काय आहे याच्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे। किती लोकांना AQI काय आहे हेही माहीत नसतं। तर मुंबई क्लायमेटच्या माध्यमाने हवामान आहे किंवा एअर क्वालिटी आहे याबद्दल का क्वालिटी खाली घसरते किंवा चांगली होते याच्याबद्दलची जाणीव होणार। डिस्कशन्समध्ये लोक जेव्हा पार्टिसिपेट करतात त्याच्यात त्यांचा अवेअरनेस वाढेल। अवेअरनेस वाढल्यावर त्यांचा जो ॲक्शनेबल एरिया आहे तो त्याच्यात डेफिनेटली पॉझिटिव्हिटी येणार आहे। तो प्रयत्न हा आहे की क्लायमेट हा असा विषय नुसता क्लायमेट संबंधित नसतो। आमचा प्रयत्न आहे की मुंबई क्लायमेट वीकच्या माध्यमाने सिनेमा अँड क्लायमेट असो किंवा मानसिक आरोग्य आणि क्लायमेट असो किंवा आर्ट अँड क्लायमेट, स्पोर्ट्स अँड क्लायमेट या सगळ्या विषयांवर लोकांना कळेल की माझं जे डे टू डे लिव्हिंग आहे त्याचं सगळ्याचं पर्यावरणाचा सगळ्या एरियामध्ये किती परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यात आम्ही लोकांची मदत घेत आहोत।